यानंतर ही दृश्य येतात पुण्यातली बाबा आढाव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपोषण करतायत, आत्मक्लेश आंदोलन करतायत आणि त्यांच्या भेटीसाठी शरद पवार पोहोचलेले आहेत। त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। शरद पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत आणि मोबाईल मधून काहीतरी दाखवताना दिसून येत आहेत। तर ही थेट दृश्य पुण्यातली 2 दिवसांपासून बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। ईव्हीएम विरोधात ते आत्मक्लेश आंदोलन करतायत आणि त्यांच्या भेटीसाठी शरद पवार पोहोचलेले आहेत। तर बाबा आढाव जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांचं वय 95 वर्षांपेक्षाही जास्त आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत ते, आणि अशामध्ये आता ईव्हीएम विरोधामध्ये ते आत्मक्लेश आंदोलन करतायत। मागील 2 दिवसांपासून त्यांचं हे उपोषण सुरू आहे। ईव्हीएम वर संशय वारंवार व्यक्त केला जातोय, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी केली जाते। राज्यामध्ये आता ज्या निवडणुका झाल्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड बहुमत महायुतीला मिळालं आहे, अनेक दिग्गज नेते यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या पार्श्वभूमीवर बाबा आढाव यांचा आता आपण बघू शकतोय की ईव्हीएम वरून सातत्याने संशय व्यक्त केला जात होता आणि त्यातच बाबा आढाव यांनी इथं आंदोलन सुरू केलं आहे। आत्मक्लेश आंदोलन त्यांचं या ठिकाणी केलं जात आहे आणि यावेळेला शरद पवार त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। दरम्यान शरद पवारांची काय प्रतिक्रिया आहे ते बघावं लागेल। शरद पवार या ठिकाणी पोहोचले, थेट दृश्य पुण्यातली। तर बाबा आढाव यांचं पुण्यामध्ये 2 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, आत्मक्लेश आंदोलन ते करतायत। वय वर्ष त्यांचं 95 पेक्षाही जास्त आहे, सामाजिक कार्यकर्ते ते आहेत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आणि असे हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे आत्मक्लेश आंदोलन करतायत, उपोषणावर ते बसलेले आहेत। त्यांची प्रकृती खालावण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता त्यांची जी मागणी आहे याची दखल घेतली जाणार का सत्ताधाऱ्यांकडून, असा सवाल असतानाच विरोधक या ठिकाणी भेट देताना आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान शरद पवार इथं पोहोचलेले आहेत आणि ते विचारपूस करताना आपल्याला दिसत आहेत, तर मोबाईल मधून काही दाखवतानाही दिसत आहेत। त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप सुद्धा दिसत आहेत आणि इतरही नेते आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान आता यानंतर शरद पवारांची काही प्रतिक्रिया येते का तेही बघावं लागेल, कारण 2-3 दिवसांपूर्वी जेव्हा हा जो पराभव झाला होता विधानसभेमध्ये त्याच्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया आलेली होती, पण ईव्हीएम वर त्यांनी संशय व्यक्त केलेला नव्हता। मी माहिती घेऊन बोलतो असं ते म्हणाले होते, त्याच्यामुळे आता ईव्हीएम वरून शरद पवार नेमकं काय बोलणार तेही बघावं लागेल, कारण या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही मोठा फटका बसलेला आहे। अनेक अशा जागा होता ज्या ठिकाणी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील असा अंदाज असताना ते पराभूत झाले।